नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सध्या जर पाहिलं असेल तुम्ही तर एक न्यूज खूप व्हायरल होते, ती म्हणजे एम-एस-टी सी-ई-टी एक्झाम वर्षातून 2 वेळेस होणार का? म्हणजे जशी आपली जेईई मेन्सची एक्झाम वर्षातून 2 वेळेस होते, त्या पद्धतीने एम-एस-टी सी-ई-टी होणार का? ओके, याच्याबद्दल खूप चर्चा सुरू आहेत सध्या. त्याचबरोबर बऱ्याचशा YouTubeच्या टीचर्सने याच्यावर व्हिडिओ बनवले आहेत. ओके. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक फायनल कन्क्लुजन प्रोव्हाईड करणार आहे. म्हणजे खरंच एम-एस-टी सी-ई-टी वर्षातून 2 वेळेस होईल का? जर होणार आहे, तर ती कशा पद्धतीने होईल? जर झाली, तर तिचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत, हे तुम्हाला मी सांगणार आहे. ओके. तर या गोष्टीची पूर्ण सत्यता तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ओके. एम-एस-टी-सी-ई-टी वर्षातून 2 वेळेस होणार. याच्यात 2 पॉसिबिलिटीज आहेत. ओके. सध्या म्हणजे चर्चा त्या 2 पॉसिबिलिटीनुसार चालल्यात. ओके. त्याच्यातील एक पॉसिबिलिटी म्हणजे काय? तर एम-एस-टी-सी-ई-टीचा पहिला जो अटेम्प्ट आहे, तो जानेवारीमध्ये होईल. ओके. आता सध्या फक्त तुम्ही एवढं लक्ष द्या. नंतर ना मी तुम्हाला फायनल कन्क्लुजन सांगतो. एम-एस-टी-सी-टीचा पहिला अटेम्प्ट आहे तो जानेवारीमध्ये होईल आणि सेकंड अटेम्प्ट जो आहे तो एप्रिलमध्ये होईल. ओके. नॉर्मली तशी पण आपली एप्रिलमध्ये एम-एस-टी-सी-टीची एक्झाम होत असते. पहिला अटेम्प्ट जानेवारीमध्ये, दुसरा अटेम्प्ट एप्रिलमध्ये. ओके. आणि दुसरी पॉसिबिलिटी आपल्याला काय सांगते? ओके. तर जे एम-एस-टी-सी-टीचे दोन्ही पण अटेम्प्ट आहेत, हे 15 दिवसाच्या फरकानुसार होणार आणि ते कधी होणार? तर मार्चच्या लास्ट वीकमध्ये. ओके. म्हणजे मार्चचे जे सेकंड 2 लास्ट वीक असतात, तर त्याच्यामध्ये 2 अटेम्प्ट होऊ शकतात 15 दिवसाच्या गॅपनुसार. तर या गोष्टीबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. ओके. आता याचे काही प्रोज आहेत, याचे काही कॉन्स आहेत किंवा काही अडथळे आहेत, की जी या गोष्टी होऊ शकत नाहीत. ओके. तर त्या कशा होऊ शकत नाहीत तर पहा. ओके. आता आपल्या बोर्डचं टाईम टेबल डिक्लेअर झालेलं आहे. ओके. फायनल टाईम टेबल नाही, पण एक टेंटेटिव्ह डेट्स डिक्लेअर झाल्या आहेत आणि त्या डेट्स किंवा त्याच्या प्रॅक्टिकलच्या डेट कधी आहेत? तर जानेवारीमध्ये. ओके. सी एक्झामचे फॉर्म भरायचे असतात. फॉर्म भरण्यासाठी 1 महिन्याची मुदत असते. त्याच्यानंतर फॉर्मचं व्हेरिफिकेशन असतं. भरपूर साऱ्या हॉल तिकीट जनरेट व्हायचे असतात. सेंटरला अलॉटमेंट द्यायची असते. पेपर सेट करणं गोष्टी असतात. ओके. किंवा समजा जे स्टाफ वगैरे असतात एम-एस-टी-सी-टी एक्झाम कंडक्ट करणारे त्यांच्यासाठी ड्युटीज अरेंज करायच्या असतात. एवढं सारं सगळं एम-एस-टी-सी-टी एक्झाम व्हायसाठी करावं लागतं, बरोबर? आता तुम्ही जर पाहिलं, सध्या आता समजा ऑक्टोबर महिना संपत आला, नोव्हेंबर सुरू होणार आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि लगेच जानेवारी. सध्या आज जरी फॉर्म रिलीज झाले, ओके, आज जरी फॉर्म रिलीज झाले, तर आजपासून 1 महिन्यापर्यंत मुदत ठेवावी लागेल फॉर्म भरण्यासाठी, बरोबर? त्याच्यानंतरनं सर्व गोष्टी येणार आहेत. त्याच्यामुळे जानेवारीमध्ये काय अटेम्प्ट शक्य नाही. आपण जर पाहिलं तर जानेवारीमध्ये अटेम्प्ट शक्य नाही. हां, एप्रिलमध्ये दरवर्षीप्रमाणे होणार, फिक्स आहे त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पण एप्रिलमध्ये आपला फर्स्ट अटेम्प्ट होईल अशी म्हणजे एक पॉसिबिलिटी इथं आहे. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर 2026 या वर्षासाठी एम-एस-टी-सी-ई-टी 2 वेळेस होणार नाही. तर ती किती वेळेस होणार? 1 वेळेस होणार. म्हणजे आपण सर्व गोष्टी जर लक्षात घेतल्या, ओके. कारण फक्त आपण आता पाहिलं तुम्ही महाराष्ट्र टाइम्स असेल, भरपूर सारे न्यूजपेपर असतील किंवा भरपूर सारे टीव्ही चॅनल्स असतील, तर यांनी ह्या न्यूज कव्हर केल्यात. ओके. आपले उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचं अजून काही परफेक्ट स्टेटमेंट याच्यावर आलेलं नाहीये किंवा कोणत्याच अशा मोठ्या समजा गोष्टीचं जो परफेक्ट स्टेटमेंट आलेलं नाही. सध्या फक्त ही एक अफवा म्हणून फिरते किंवा समजा कॉलेजच्या थ्रू ओके, असं आपल्याला नाकारता येत नाही, की याच्यात 0% सत्यता आहे, की याच्यात सत्यता आहे. त्याच्यामुळे आपण कन्सिडर करून चालणार, की 2027 मध्ये एम-एस-टी-सी-टी वर्षातून 2 वेळेस होईल. ओके. वर्षातून जर 2 वेळेस एम-एस-टी-सी-टी झाली, तर त्याचे काही एडव्हांटेजेस असतील, त्याचे काही फायदे असतील आणि त्याचे काही तोटे असतील. ओके. एडव्हांटेजेस वर्षातून 2 वेळेस झालेले सी काय येतं? तर समजा लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही पहिल्या वेळेस सी देता, तर त्यावेळेस तुम्हाला समजतं सी एक्झाम कशी असते, कशी कंडक्ट होते, त्या ठिकाणी कसं आपल्याला हजर राहायचं असतं किंवा समजा एक इंटरफेस जो असतो आपला एक्झामचा, ओके. तर तो तुम्हाला समजतो आणि त्याच्यानंतर तुमच्या काही समजा मिस्टेक वगैरे झाल्या, तर तुम्हाला सेकंड अटेम्प्ट असतो, त्या अटेम्प्टमध्ये तुम्ही त्या कव्हर करू शकता आणि लक्षात ठेवायचं ऑल्वेज, की ज्यावेळेस समजा एखादी पर्टिक्युलर एक्झाम 2 अटेम्प्टमध्ये होते, तर त्याच्यातील बेस्ट अटेम्प्ट कन्सिडर केला जातो. बेस्ट अटेम्प्ट म्हणजे कसं? समजा आपण कन्सिडर करूया, की एम-एस-टी-सी-टी एक्झाम 2 वेळेस झाली. ओके. तर त्याच्यानुसार आपल्याला काय समजा पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला जर 94 पर्सेंटाइल आले आणि सेकंड अटेम्प्टमध्ये तुम्हाला समजा 92 पर्सेंटाइल आले. तुमचे काउन्सिलिंगच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचंय, तर त्यावेळेस तुमचे 94 पर्सेंटाइल काउंट होणार. ओके. म्हणजे जे जास्त पर्सेंटाइल असतील, त्या ठिकाणी तिथं काउंट होणार. ओके. एडव्हांटेजेस जे आहे, तर ते मिड लेव्हलचे जे स्टुडंट आहेत. ओके. म्हणजे कसं तर की ज्यांना समजा 60, 70, 80 पर्सेंटाइल येणार होते किंवा 85 येणार होते. तर त्यांच्यासाठी खूप एडव्हांटेजेस आहे. म्हणजे एम-एस-टी-सी-टी वर्षातून 2 वेळेस होण्याचा. कारण ऑलरेडी त्यांना म्हणजे एक चान्स मिळतोय. ओके. त्यांना आयडिया येऊन जाते की एक्झाम कशा पद्धतीने म्हणजे हे करायचंय, अभ्यास करायचा आहे किंवा समजा कशा पद्धतीने आपल्याला एक्झामला सामोरं जायचंय. त्याच्यामुळे ते सेकंडमध्ये थोडंसं बेटर परफॉर्म करू शकतात. पण याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा डिसएडव्हांटेजेस कोणासाठी? तर तो टॉपरसाठी. तर मी असं का म्हणतोय? तर याच्याकडे व्यवस्थित तुम्ही थोडंसं
लक्ष द्या. टॉपरसाठी याचा डिसएडव्हांटेजेस काय आहे? तर लक्षात घ्या आता टॉपर आहे 99 पर्सेंटाइल त्याने फर्स्ट अटेम्प्टमध्ये स्कोर केले. बरोबर? तर सेकंड अटेम्प्टमध्ये समजा गॅप असणार आहे भरपूर. आता टॉपर्सची मेंटॅलिटी ही थोडीशी वीक असते. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. बरोबर? कारण त्यांना फिअर असतं भरपूर साऱ्या गोष्टींचं. कारण भरपूर साऱ्या कॉम्पिटिशनला त्यांना सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळे त्यांची मेंटॅलिटी डिस्टर्ब होण्याचं याच्यामध्ये कारण होणार आहे. बरोबर? आता त्याच्यानंतर ना आता तुम्ही अजून एक गोष्ट लक्षात घ्या, की समजा फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्हाला पडले 99 पर्सेंटाइल. ओके. फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्हाला किती पडले? 99 पर्सेंटाइल. पण असे काही स्टुडंट असतील आता 100 मधले 99 स्टुडंट तुमच्या मागे, 1 स्टुडंट तुमच्या पुढे, बरोबर? या पद्धतीने 99 चा अर्थ होतो, बरोबर? पण आता नेक्स्ट ज्यावेळेस अटेम्प्ट येतोय, तर त्यावेळेस समजा काही कारणास्तव तुम्हाला पडले 98 पर्सेंटाइल, 97 पर्सेंटाइल. पण असा एखादा स्टुडंट असू शकतो, की ज्याला फर्स्ट अटेम्प्टमध्ये 80 पर्सेंटाइल पडले आणि त्याने भरपूर सारा अभ्यास केला, काही गोष्टी केल्या, तर त्याला पडले 99 1 पर्सेंटाइल म्हणजे याचा अर्थ तो तुमच्या पुढे गेला. ओके. तो तुमच्या पुढे का जाऊ शकला? कारण फर्स्ट अटेम्प्टला तुम्हाला 99 होते. त्याला 80 पर्सेंटाइल होते. ओके. मग सेकंड अटेम्प्टला त्याला 99.1 पर्सेंटाइल आणि तुम्हाला 99च पर्सेंटाइल आहे किंवा तुम्हाला सेकंड अटेम्प्टला तर तुमचे बेस्ट किती होणार? तर 99 पर्सेंटाइल आणि त्याचे किती होणार? तर 99.1 पर्सेंटाइल म्हणजे याचा अर्थ काउन्सिलिंगच्या वेळेस तो तुमच्या पुढे 1 मार्कनी किंवा 1 सीटनी तर पुढे असणार. बरोबर? मग याचा अर्थ आता हे काय कितीमध्ये होतंय? 1,00,000मधून समजा एक 400, 500, 600 स्टुडंटच्या बाबतीत असं होतं. पण विचार करा, की आपले जे टॉप कॉलेजेस आहेत त्यांच्यात सीट किती आहेत? जर समजा 100 मुलांचं जरी असं झालं या पद्धतीने, तर समजा पी-आय-सी-टी, सी-ओ-ई-पी सीट फुल झाल्या त्यांच्यासाठी. कारण ओपनचं रिझर्व्हेशन तेवढंच असतं. सी-एसच्या सांगतोय मी. त्या फुल झाल्या म्हणजे विचार करा, की तुमची एक पॉसिबिलिटी, की तुम्ही तुम्ही एक पायरी खाली आली. म्हणजे आता जर समजा तुम्ही पी-आय-सी-टीमध्ये जाणार असते, तर तुम्ही व्ही-आय-टीमध्ये जाणार. तर या पद्धतीने टॉपरसाठी हे थोडंसं कसं आहे कठीण होणार आहे. पण जे एव्हरेज स्टुडंट आहे, तर त्यांच्यासाठी हे बेनिफिशियल होणार आहे. असं नाही की टॉपर याच्यामध्ये काही करू शकत नाही. भरपूर तुम्ही करू शकता. तुमचा माइंडसेट तुम्हाला स्ट्राँग ठेवावा लागेल. ओके. तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट ॲज अ टेस्ट सीरीज कन्सिडर करू शकता. म्हणजे तुम्ही पूर्ण त्याच्यामध्ये हे तर लावायचंय. फक्त एक फायनल एक्झाममध्ये किंवा हुरळून आपल्याला जायचं नाही. आपल्याला सेकंड अटेम्प्ट पण तेवढाच आपल्याला पॉवरने द्यायचा आपल्याला. जेणेकरून आपली पूर्ण कॉम्पिटिशन जी आहे, तर ती आपल्यापासून काय हो बाजूला किंवा आपण त्यांना एक मागं सोडू. तर या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित करायचंय. ओके. आता हे सर्व करत असताना आपण किंवा आपलं चॅनल तर तुमच्याबरोबर आहेच. ओके. त्यासाठी आता स्ट्रॅटेजी काय? ओके. स्ट्रॅटेजी ऑलरेडी मी अभ्यासाविषयी भरपूर साऱ्या स्ट्रॅटेजी तुम्हाला प्रोव्हाईड केल्यात. टॉपरची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला प्रोव्हाईड केली. त्याचबरोबर आपलं वीकली चॅलेंज सुद्धा तुमच्याकडे आहे. ओके. तुम्हाला वीकली चॅलेंज जर माहिती नसेल काय आहे, तर आपण काय करतोय, की प्रत्येक वीकला तुम्हाला एक पर्टिक्युलर चॅलेंज असाइन करतोय. तुम्हाला पर्टिक्युलर टॉपिक्स किंवा पर्टिक्युलर चॅप्टर्स आपण प्रोव्हाईड करतोय आणि आपलं टार्गेट आहे, की 31 डिसेंबरपर्यंत ओके 31 डिसेंबरपर्यंत आपण पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहे. मग आपल्याला फरक पडत नाही एम-एस-टी-सी-टी वर्षातून 1 वेळेस होते, की एम-एस-टी-सी-टी वर्षातून 2 वेळेस होते. जर 31 डिसेंबरपर्यंत तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर केला, त्याच्यानंतर तुमच्या बोर्डसाठी ते बेनिफिशियल आहे. भले 31 डिसेंबर, 1 जानेवारीला जरी पुढची एक्झाम असली, तरी आपण तिला इझिली सामोरं जाऊ शकतोय. ओके. तर या ॲटिट्यूडने आपण सध्या काम करतोय. आपल्यासोबत जर तुम्हाला जॉइन व्हायचं असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला प्लेलिस्ट तुम्हाला तिथं दिसून जाईल वीकली चॅलेंजची, ती तुम्ही फॉलो करत जा. जर तुमचा लेट झाला असेल प्लेलिस्ट फॉलो करण्यामध्ये, ती ठीक आहे, काही हरकत नाही. एक्स्ट्रा एफर्ट तुम्हाला थोडेसे घ्यावे लागतील आणि जर तुम्हाला काही अडचण असेल, तर 8767844774 या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, या नंबरवर मी तुम्हाला पाहिजे तो गाईडन्स तुम्हाला प्रोव्हाईड करेल. त्याचबरोबर आपल्या WhatsApp ग्रुपची, Telegram ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या ठिकाणी तुम्ही जॉइन करू शकता. ओके. आता तुम्हाला क्लिअरली आयडिया आली असेल, की वर्षातून एम-एस-टी-सी-टी 2 वेळेस होणार की नाही. ओके. आता व्हिडिओ बघणं दुसऱ्यांचे थांबवा. म्हणजे हे जे ब्रेकिंग न्यूज वगैरे हे करून समजा मार्केटमध्ये जे व्ह्यूज खाण्याचं काम लोकं करतात, तर ते तुम्ही बिलकुल म्हणजे करू द्यायचं नाही. त्याच्या बळी तुम्ही पडायचं नाही. तुमचा व्यवस्थित अभ्यास करायचा. जी आपण स्ट्रॅटेजी तुम्हाला प्रोव्हाईड करतोय, स्ट्रॅटेजी फक्त एकच आहे, की तुम्ही अभ्यास करा. बस फायनल आणि लास्ट आणि फर्स्ट स्ट्रॅटेजी एवढीच आहे, की अभ्यास करा. कसा करायचा या नंबरवर कॉन्टॅक्ट करून मला विचारा. काही हरकत नाही. आपल्या ग्रुपवर तुम्ही विचारू शकता. ग्रुपमधनं माझा नंबर घेऊ शकता. फक्त आता टाईम वेस्ट करणं सोडून द्या. कारण पहा ऑक्टोबर तर गेलाय, राहिलाय नोव्हेंबर ओके आणि राहिलाय डिसेंबर. त्याच्यानंतर तुमचे बोर्ड्सच्या एक्झाम येणार आहेत. बोर्डचे प्रॅक्टिकल्स येणार आहेत. बोर्डच्या प्रॅक्टिकलसाठी प्रिपेअर तुम्हाला करायला लागणार आहे. तुम्हाला सबमिशन करायला लागणार आहे. ओके. या सर्व गोष्टींमध्ये कधी तुमचा महिना, दीड महिने, 2 महिने निघून जातात. तेच तुम्हाला समजणार पण नाही. त्याच्यानंतरनं लगेच तुम्हाला काय सी-ई-टीचा टाईम टेबल वगैरे डिस्प्ले होईल त्याच्यानंतरनं. ओके. तर या सर्व गोष्टीमध्ये तुमचा अभ्यास मागे पडता कामा नये. त्याच्यामुळे आत्तापासून तुम्हाला जेवढ्या होईल तेवढ्या जोमाने अभ्यास करायचा आहे. ओके. आपण तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सोबत आहोत. तुमच्या सी-ई-टीच्या प्रिपरेशनपासनं ते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुम्ही जाईपर्यंत आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेल्यावर तुम्हाला
काय गोष्टी करायच्यात या गोष्टीपर्यंत सुद्धा आपण तुमच्या सोबत आहोत. त्याच्यामुळे आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर काही डाऊट वगैरे असेल तर या नंबरवर तुम्ही विचारू शकता. त्याचबरोबर कमेंट करून सुद्धा विचारू शकता. हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल एम-एस-टी-सी-टीच्या प्रिपरेशनसाठी. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकसोबत.